जय गजानन। नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम। आषाढ शुद्ध पौर्णिमा, श्री गुरु पौर्णिमा, आपल्या गुरूंचं, गुरु परंपरेचं अभिवादन करण्याचा हा सुंदर दिवस। त्याच पद्धतीने गणपत्य संप्रदायामध्ये आज श्री लक्ष जन्मोत्सव साजरा केला जातो। जसा आपण चैत्र शुद्ध नवमीला अव्यक्त नवमी पाहिली आणि अव्यक्त नवमीच्या दिवशी लाभ जन्मोत्सवाचा विचार केला, तसा गुरुपौर्णिमेच्या दिवशी लक्ष जन्मोत्सव आपल्याला पाहायला मिळतो। त्याचं अनुष्ठान करायचं असतं। कशी रचना आहे मजेदार, लक्षात घ्या। का लक्ष या दिवशी लक्षाला बुद्धिपुत्र असं म्हटलेलं आहे। जसं लाभ आपण सिद्धिपुत्र म्हणून पाहिले, तसं लक्ष हे बुद्धिपुत्र आहेत। स्वरूप दोघांचंही सारखंच आहे। 4 हात असतात, पाशांकुश शरद मोदक असतात, इत्यादी इत्यादी, गजशुंडायुक्त असणे, हे स्वरूप सारखं आहे। सारखं का आहे? पुन्हा तोच भाग लक्षात घ्या की दोघही एकच आहेत, दोघही गणेश रूपच आहेत, हे आपल्याला सांगायचंय। पण गंमत पहा कशी आहे, सिद्धीचं वर्णन बहिर्मुख केलं, त्याच्यामुळे सिद्धीने मिळणारे सगळे जे लाभ आहेत ते बाहेर मिळत असतात, जगात मिळत असतात, बहिर्मुख पद्धतीने प्राप्त होतात। उलट्या बाजूची रचना बुद्धीची आहे, बुद्धी अंतर्मुखी आहे आणि त्याच्यामुळे बुद्धीने ठरवलेलं जे लक्ष आहे ते आत असतं। म्हणजे कुठे? माझ्याच हृदय कमलामध्ये, माझ्याच ब्रह्मरंध्रामध्ये, भगवान स्वरूपामध्ये, बुद्धिपती स्वरूपामध्ये जे चैतन्य निवास करतंय आणि संपूर्ण विश्वाचा समष्टीचा विचार करताना ज्याला स्वानंदेश भगवान म्हणतात, त्यांच्या प्रती आपलं लक्ष निश्चित करणे, त्याच एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, याला लक्ष जन्मोत्सव असं म्हणतात। कधी होतो? श्री गुरु पौर्णिमेला सांगितला। किती मजेदार रचना आहे। त्या दोन्ही गोष्टी एकत्र करण्यामध्ये एक वेगळा अर्थ आपल्या समोर ठेवला। कारण ज्यावेळी श्री गुरूंची प्राप्ती होते त्याच वेळी हे लक्ष लक्षात येत असतं, त्याच वेळी हे लक्ष प्राप्त होत असतं, आपल्या जीवनाला लक्ष मिळत असतं। किती सुंदर रचना आहे, लक्षात घ्या। श्री गुरूंच्या चरणाशीच मिळतं आणि म्हणून दोघांनाही आपल्याकडे गणपत्य संप्रदायात बुद्धिपुत्र असं म्हटलं। परब्रह्म गुरु शब्दामध्ये गणपत्य संप्रदाय ज्यांचं वर्णन करतात ते भगवान श्री गणकाचार्य, त्यांनाही बुद्धिपुत्रच म्हटलेलं आहे आणि लक्षांना बुद्धिपुत्र म्हटलं। आई बुद्धीची आरती करताना अंकुशधारी महाराज शब्द वापरतात, माते तू तो अससी गणक लक्ष जननी, तू गणकाचार्यांची आणि लक्षाची जननी आहेस। आता गंमत पा कशी आहे, जर स्वानंदेश अवस्थेमधलं ते गणेश पंचक वापरायचं असेल, म्हणजे भगवान गणेश सिद्धिबुद्धी लक्ष लाभ, तर आधी लक्ष जन्माला आले की नाही? हो, आधीपासून लक्ष होते की नाही? श्री गुरूंचं अवतरण कदाचित नंतर झालेलं असणार आहे। हा हिशोब जर पकडला तर इथं मात्र आधी गणक वापरलं का? कारण तुमच्या माझ्या दृष्टीने पहिले गुरुतत्व महत्वाचं आहे, मग लक्ष केंद्रित होतं। ते लक्ष बुद्धीच्या माध्यमातून बुद्धिपतीपर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांचा कृपा मार्ग आपल्याला उपयोगी पडतो श्री गुरु त्यांना म्हणत असतात। आणि म्हणून या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी त्या लक्षांना वंदन करून गुरु परंपरेचा विचार करू। किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या। कोणत्याही संप्रदायाला जर व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर ज्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी असतात त्यातली एक महत्वाची गोष्ट आहे त्या संप्रदायाची गुरु परंपरा, आचार्य परंपरा। कारण त्या माध्यमातून, त्या आचार्यांच्या जीवनातून, त्यांच्या कृतीतून, त्यांनी दिलेल्या उपदेशातून, त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथातून आपल्याला जीवनाचा मार्ग प्रशस्त होत असतो। आणि म्हणून गुरु परंपरा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। गणपत्य संप्रदायाची अशी अत्यंत श्रेष्ठ गुरु परंपरा आहे। नुसती श्रेष्ठ आहे असं नाही, तिची मांडणी सुद्धा अत्यंत अलौकिक अशा प्रकारची आहे। गणपत्य संप्रदायात गुरु पंचक नावाची एक अत्यंत सुंदर कल्पना मांडलेली आहे। कशाला गुरु पंचक म्हणतात? गणपत्य संप्रदायाचे ग्रंथ, कारण ज्या योगींद्र विजय नावाच्या ग्रंथातून आपल्याला ही सगळी गुरु परंपरा आपल्या समोर मांडलेली आहे, त्या योगींद्र विजयामध्ये या गुरुपंचकाचं वर्णन करताना सांगितलेलं आहे की रचना कशी असते। भगवंताच्या हातातले 5 आयुध 5 ईश्वर रूपात प्रगट होतात। इथे ईश्वर म्हणत असताना शक्ती संपन्नता हा भाव त्याच्यात गृहीत आहे। मोठी मजेदार रचना आहे।
5 आयुध शब्द वापरला. का आयुध म्हटलं? इतर वेळा आपण त्याला शस्त्र म्हणत असतो, लक्षात घ्या. तलवार असेल, गदा असेल, चक्र असेल, परशु असेल, इतर वेळा आपण याला शस्त्र म्हणत असो. कोणत्याही देवतेच्या बाबतीमध्ये सामान्य केवळ गणेशाबद्दलच मी बोलतोय अशातला भाग नाहीये. सगळ्याच ह्याच्यामध्ये सामान्य ही सूत्र आहे. कोणतं? सगळ्या देवतांच्या हातामध्ये जे आहेत त्यांना आयुध असं म्हणतात. का? कारण शस्त्र हे केवळ विनाशासाठी आहे. शस्त्र हा केवळ विच्छेदाचा विषय आहे. पण आयुधांचं तसं नाहीये, लक्षात घ्या. आयुध निर्मिती करत असतात. छन्नी आणि हातोडा, यातला हातोडा नुसता मारला तर ते शस्त्र असू शकतं, पण तो छन्नीच्या द्वारे व्यवस्थित चालवला तर नवीन मूर्तीची, शिल्पाची निर्मिती होत असते. आणि म्हणून छन्नी हातोडा हे आयुध होतं जर कलाकाराच्या हातात गेलो. ही फार मजेदार रचना व्यवस्थित पहिल्यांदा आम्हाला समजून घेतली पाहिजे. भगवंताच्या हातात असतात तेव्हा ते आयुध अत्यंत सुंदर असतात. म्हणून किती सुंदर शब्द आहे ना. भगवान विष्णूंच्या हातामध्ये जेव्हा चक्र असतं तेव्हा त्या चक्राचं नाव सुदर्शन आहे. सुंदर दिसणार. कुठपर्यंत? त्याचं उत्तर आहे जोपर्यंत ते भगवान विष्णूंच्या हातात आहे तोपर्यंत. एकदा सुटू द्या. ज्यांच्या ज्यांच्या करता सुटलं ना त्यांना विचारा ते केवढं भयानक आहे. सुदर्शन नाही उरत त्यांच्यासाठी. जीवन मरणाचा प्रश्न होऊन जातो. अनेकांचे त्याच्याचमुळे उद्धार झालेले आहेत. हा भाव तिथे गृहीत आहे. मी आपल्याला सांगतोय 5 आयुध. कोणकोणते 5 आयुध सांगितले? 5 आयुधांची रचना सांगितली आपल्या समोर. पद्मम तु ब्रह्मरूपम च. भगवंताच्या हातामध्ये जे कमळ असतं, पद्म म्हणजे कमळ, ते कमळ ब्रह्मदेव रूपात प्रगट होतं. तुम्हाला कमळ कुठं आयुध आहे? कमळ कुठं शस्त्र आहे? बरोबर आहे. त्यातून आपल्याला काही प्रतिकात्मक अर्थ सांगायचे. सगळ्या उपासनेमध्ये, सगळ्या पुराणांमध्ये भगवंताच्या जवळ सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी प्रतिकात्मक असतात. हे आपल्याला पहिले समजून घेतलं पाहिजे. कमळाचं वैभव पहा कसं आहे. कमळ चिखलात जन्माला येतं, पण म्हणून त्याला पंकज असं म्हणतात. पंक म्हणजे चिखल, ज म्हणजे जन्माला येणे. पण लक्षात घ्या, ते जन्माला जरी चिखलात आलं ना तरी राहत चिखलात नाही. हेच त्याचं वैभव आहे. ते चिखलात जन्माला आलं की वर पाण्यात येतं. चिखल पृथ्वी तत्वाचा विषय आहे. पाण्याचा विषय आला, आप तत्वात आलं. पाण्याच्याही वर येतं, सूर्यप्रकाशामध्ये येतं. नुसतं येत नाही, कारण पहिल्यांदा जन्माला चिखलात आलं, पाण्यात आलं की स्वच्छ झालं. नुसतं स्वच्छ होऊन उपयोग नाही, बाहेर आलं, फुललं. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. ते प्रफुल्लित होतं. तिसरा विषय आला तेजाचा. आणि एकदा प्रफुल्लित झालं ना की स्वतःच्या आतला सुगंध संपूर्ण विश्वात पसरवतं. म्हणजे मग वायू तत्वाचा आणि आकाश तत्वाचा संबंध आला. किती सुंदर रचना आहे, लक्षात घ्या. असं हे जे विकसन आहे ते विकसन पद्माचं प्रतीक आहे. सृष्टी अशी असली पाहिजे, क्रिया अशी असली पाहिजे. कारण ब्रह्मदेव रजोगुणाचे अधिकारी आहेत. रजोगुणाचा संबंध क्रियेशी आहे. आपली सृष्टी, याचा अर्थ आपली कोणतीही क्रिया ही कमलवत असली पाहिजे. याचा अर्थ ऊर्ध्वगामी असली पाहिजे, विकासोन्मुख असली पाहिजे, तेजोन्मुख असली पाहिजे, स्वतःला आणि इतरांना आनंद देणारी असली पाहिजे, आनंद पसरवणारी असली पाहिजे. ही भूमिका व्यवस्थित समजून घेतली की कमळाचा आणि ब्रह्मदेवांचा संबंध कळतो. बाकी त्यांचा थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करू. अंकुशस्तु जनार्दनः. भगवंताच्या हातामधला, श्री गणेशांच्या हातामधला जो अंकुश आहे तो जनार्दन म्हणजे भगवान श्री विष्णूंच्या रूपात प्रकट होतो. का? कारण अंकुशाचं कामच आहे नियंत्रण करणे. सामान्य सोडून द्या, प्रचंड मोठा असणारा गजराज सुद्धा त्या अंकुशाच्या माराने पाहिजे तसा हलवता येतो, नियंत्रित ठेवता येतो. तसं या संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांडाला भगवान विष्णू नियंत्रित ठेवतात. कारण पालन शक्ती हे त्यांचं कार्य आहे. त्याच्याकरता अंकुश जनार्दन रूपात प्रकट होतात असं वर्णन गणपत्य संप्रदायात आहे. मुद्गरो रवी रूप स्यात्. मुद्गर हे एक आयुध असतं. ज्यांनी कोणी आखाड्यात जाऊन पाहिलं असेल त्यांना ते आयुध लक्षात येईल. ते पैलवान लोक फिरवतात आणि कशा करता वापरतात? 2 कार्या करता. एक तर त्या जमिनीमध्ये जिथे त्यांना कुस्ती लढायची असते ते ठोकाई करता सुद्धा अनेकदा तशा प्रकारचं आयुध म्हणजे फिरवण्याचं नाही वापरत, वेगळं ठेवलेलं त्याचा उपयोग करतात. किंवा जर कदाचित एखाद्या वेळी युद्धाचा किंवा मारामारीचा प्रसंग आला तर समोरच्याच्या डोक्यात घालायला फिकीर करत नाही. आणि गंमत आहे त्याची, एकदा डोक्यात घातलं की समोरच्याचा चुराडा झालाच म्हणून समजा, पुन्हा वाचण्याची शक्यताच नाही. मुद्गरो रवी रूप स्यात्. तसा तो मुद्गर मोरयाच्या हातातला रवी रूपात प्रगट होतो. कारण रवी म्हणजे सूर्य, त्याचं कामच ते आहे एकदा उगवला की अंधकाराचा परिपूर्ण विनाश करणे. म्हणून त्याचा संदर्भ
आपल्या समोर दिला. परशु शिवरूपकः. अनेकदा नियंत्रण पुरेसं नसतं. किती नियंत्रण करायचा प्रयत्न केला तरी काही दुष्ट त्याच्या पलीकडे कार्य करतात. अशा वेळी तुकडे करणं हे राजसत्तेला आवश्यक असतं. गणपती या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला ते आणखीन समजेल. या संपूर्ण विश्वाचं संचालन जर मोरया करत असतील तर त्यांना या दुष्ट शक्तींचं अनिवार्यपणे काही वेळा तुकडे करण्याशिवाय पर्याय नसतो. मग असंख्य राक्षसांच्या वधाकरता झालेले अवतार या दृष्टीने समजून घेता येतील. तो परशु शिवरूपात प्रगट होतो. का? कारण भगवान शंकरांचं काम आहे सगळ्याच्या खंडोळ्या करून मोकळं करणे. शेवटचं दैवत आहे ते तमोगुणी दैवत आहे, स्मशानवासी आहे, कारण सगळं शेवटी संपणार तिथे आहे. हे वेगवेगळे अर्थ आपल्याला त्यात सापडतात. शेवटी सांगितलं पाशो गुणेश रूपस्यात. मोरयाच्या हातामध्ये जो पाश आहे, पाश म्हणजे दोरी, ती दोरी गुणेश रूपात प्रगट होते. आपण अगदी सुरुवातीला या निरूपण मालिकेच्या वैशाख शुद्ध द्वितीयेला श्री वल्लभेश मंगलाचं चिंतन केलं. ते जे वल्लभेश स्वरूप आहे ते श्री गुणेश स्वरूप आहे असं आपण पाहिलं. सगळ्या पाचही देवतांना एका सूत्रात बांधून ठेवणारं म्हणून पाश, त्या सगळ्या देवतांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला सुसूत्र ठेवणारं म्हणून पाश, आणि सगळ्यांवर नियंत्रण असल्यामुळे सगळ्या गुणांचा अधिपती असल्यामुळे त्यांना गुणेश असं म्हणतात. अशा ह्या पाच देवता वेगवेगळ्या आयुधांच्या रूपामध्ये प्रगट होत असतात असा पहिला विषय सांगितला. अर्थात हे वर्णन केव्हाचे आहेत? जेव्हा एखादी गोष्ट निर्माण करतायत भगवान ब्रह्मदेव सृष्टीची, किंवा भगवान शंकर विष्णू या संपूर्ण विश्वावर नियंत्रण करतायत, किंवा भगवान शंकर विनाश करतायत, इत्यादी रचना जेव्हा असते. पण तो काही रोज करण्याचा विषय नाहीये. सृष्टी एकदा निर्माण करून ठेवली, विनाश शेवटी एकदा करायचंय. नियंत्रण ठीक आहे, भगवान विष्णूंचं कार्य नियमित चालू आहे. पण ज्यावेळी माणसं किंवा आपल्यासारखे सगळे लोक या संपूर्ण पृथ्वीमध्ये किंवा या संपूर्ण भगवतीय ईश्वरीय रचनेमध्ये गोंधळ घालायचा प्रयत्न करतात, त्यावेळी त्यांना सन्मार्गावर लावण्यासाठी आता काही आवश्यक नसतं भगवंताला अवतार घेऊन सगळ्यांना ताबडतोब कापून टाकणे. आवश्यक नाहीये. जेव्हा अत्यंतिक दुष्टता होती तेव्हा भगवान त्या रूपात येतात. किती मजेदार रचना असते लक्षात घ्या. जेव्हा दुर्योधन, दुःशासन, कंस असे लोक असतात त्यावेळी भगवान श्रीकृष्ण रूपात येतात. पण जेव्हा असे नसतात तेव्हा जे खळांची व्यंकटी सांडो म्हणण्याकरता तेच परमात्म तत्व माऊली रूपात प्रगट होत असतं आणि मग फक्त उपदेश करतं. ही जी रचना त्याला श्री गुरु अवतार असं म्हणतात. आणि म्हणून हे पाचही देव, हे पंचेश्वर जे आता सांगितले, ब्रह्मदेव, विष्णू, रवी आणि शिव आणि गुणेश, हे पाचही देव वेगवेगळ्या गुरूंच्या रूपात अवतीर्ण होतात असं गाणपत्य संप्रदाय आपल्याला सांगतो. मी आता सांगितलं त्या पद्धतीने रचना पहिल्यांदा ब्रह्मदेव, मग श्रीहरी, सूर्य इत्यादी करत खाली नेली गुणेशापर्यंत. आता जेव्हा प्रगट व्हायचंय गुरु रूपामध्ये तेव्हा पहिल्यांदा सर्वश्रेष्ठ तत्व प्रगट होतं म्हणून श्री गुणेशांचं वर्णन आधी केलं. श्री गुणेश भगवान गणकाचार्य रूपात प्रगट होतात. गणपत्य संप्रदायाचे हे आद्यतम आचार्य आहेत. या आद्यतम आचार्यांनी दिलेला अद्वितीय उपदेश आपल्यास आता उपलब्ध आहे. त्याचं नाव आहे श्री गणेश अथर्वशीर्ष, म्हणून त्याच्यात त्यांचा उल्लेख आलेला आहे. श्री गणक ऋषी यांच्या असंख्य साहित्याचं वर्णन गणपत्य संप्रदायात आहे. पण दुर्दैवाने आज त्यातला कोणताही ग्रंथ आपल्याला उपलब्ध नाही, कारण हे कृतयुगाच्या आधी काळात झाले असं त्यांचं वर्णन आहे. आणि का उपलब्ध नाही त्याचं कारणही आहे. आपल्याकडच्या संस्कृतीची एक स्वाभाविक रचना आहे की स्वतःचं नाव लिहून ठेवण्याची परंपरा अगदी एक 500-700 वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा आपल्याकडे पाहायला मिळत नव्हती. त्याच्यामुळे एखादा ग्रंथ समोर आलाही आणि तो गणकाचार्यांचा असलाही समजा तरी आपल्याला सिद्ध करायला आपल्याजवळ मार्ग काही नाहीये. आणि म्हणून त्यांचे ग्रंथ आज आपल्याला स्पष्टपणे सांगता येत नाही. पण अथर्वशीर्ष आपल्याला त्यांनी दिलेला उपदेश आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तो इतका सुंदर आहे की तेवढा एक समजून घेतला तरी पुरेसा आहे. त्यामुळे बाकीचे ग्रंथ कदाचित मागे पडले असू शकतील असा आपण विचार करू शकतो. ते गणकाचार्य रूपात प्रगट होतात. श्री क्षेत्र मोरगावला आपण गेलात तर मोरयाच्या समोर सभा मंडपामध्ये जे कासव बसवलेलं आहे ते गणकाचार्यांचं स्थान सांगितलं
सांगितलेलं आहे. श्री सूर्य जे आहेत ते मुद्गलाचार्य रूपात प्रगट होतात, कारण मुद्गलाच्या म्हणजे मुद्गल पुराणाच्या माध्यमातून संपूर्ण सृष्टीच्या अज्ञानाचा विनाश करणारा महामार्ग त्यांनी आपल्याला मांडून दिलेला आहे. तुमच्या डोक्यात जेवढ्या शंका असतील तेवढ्या सगळ्या दूर होतील, यात काही आश्चर्य नाहीये. ज्या शंका तुम्हाला कधी आल्याही नसतील त्याही शंका दूर करण्याचं अद्वितीय सामर्थ्य श्री मुद्गल पुराणामध्ये आहे. श्री सूर्य ज्ञानाचा मार्ग दाखवतात, तसं मुद्गल पुराण जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या उन्नतीचा मार्ग दाखवतं, म्हणून मुद्गलाचार्य रूपात प्रकट होतात. श्री शंकर शुकाचार्य रूपात येतात असं गणपत्य संप्रदाय सांगतो. दोघांच्या वैराग्याचा समान विषय आहे. भगवान श्री विष्णू वेदव्यास रूपात येतात, हे तर भारतीय संस्कृतीतल्या प्रत्येक संप्रदायाला मान्य आहे. व्यासस्तु नारायण स्वयं ही भारताची संकल्पनाच आहे. ते भगवान वेदव्यास आज त्यांच्याही प्रगटीकरणाचा दिवस म्हणून याला व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. श्री वेदव्यास विष्णू जे आहेत ते वेदव्यास रूपात प्रगट होतात आणि श्री ब्रह्मदेव जे आहेत ते श्री भृगु रूपात प्रगट होतात, ज्यांनी गणेश पुराण आपल्याला दिलेलं आहे. असे वेगवेगळे 5 गुरु प्रगट होतात असं वर्णन आहे. हेच 5 गुरु कलियुगामध्ये पुन्हा अवतार घेतात असं वर्णन गणपत्य संप्रदायात आहे. जे गणकाचार्य सांगितले आदि गुरु ते गणकाचार्यच गौडपादाचार्य रूपात प्रगट होत असतात. भगवान जगद्गुरु आदिशंकराचार्यांचे श्री गुरु गोविंदपादाचार्य आणि त्यांचे गुरु म्हणजे आचार्यांचे परात्पर गुरु परमगुरु जे आहेत त्या भगवान गौडपादांच्या रूपामध्ये गणकाचार्य प्रगट होतात. दोघांनी शुद्ध अद्वैत तत्वज्ञान अजातवादाचा आपल्या समोर उपदेश केलेला आहे. भगवान श्री मुद्गलाचार्य जे आहेत ते श्री गणेश योगींद्राचार्य रूपात प्रगट होतात, त्याबद्दल आपण थोडं नंतर बोलू. श्री शुकाचार्य जे आहेत ते शंकराचार्य रूपात प्रगट होतात. शंकर शुक शंकराचार्य एक सूत्र आपल्याला पाहायला मिळतं. भगवान श्री वेदव्यासच श्री गिरिजासुत रूपात प्रगट होतात असं वर्णन आहे. आजही आपण जर जुन्नर नावाच्या गावात गेलात तर गिरिजासुतांचा गणपती म्हणून आपल्याला स्थान पाहायला मिळतं. हे जुन्नरचे होते. हे जगद्गुरु आदिशंकराचार्य महाराजांच्या समकालीन होते. यांचा उल्लेख शांकर दिग्विजयात सुद्धा आहे आणि त्यांनी आणि आचार्यांनी केलेल्या अद्वितीय चर्चेचं वर्णन आपल्या गणपत्य संप्रदायातल्या योगींद्र विजयासारख्या दिव्य ग्रंथात आलेलं आहे. आणि भृगु महाराज जे आहेत ते भृगु महाराज ब्रह्मानंद रूपात प्रगट होतात, जे गणेश पुराणावरच पुढची अधिक टीका लिहून त्या गणेश पुराणातले गूढार्थ आपल्या समोर उलगडून दाखवत असतात. मी आपल्याला सांगितलं मुद्गलाचार्य जे आहेत ते गणेश योगींद्राचार्य रूपात प्रगट होतात. श्रावण शुद्ध पंचमी माफ करा श्रावण शुद्ध पंचमीला त्यांचा प्रगटोत्सव असतो. त्या दिवशी आपण ते चरित्र अधिक व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न करू. आपल्याला जे गुरुपादुका दिसत आहेत त्या श्री गणेश योगींद्राचार्य महाराजांच्या गुरुपादुका पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. ह्या गुरुपादुकांचा अभिवादनाचा आजचा दिवस ते गणेश योगींद्राचार्य या पीठावर आरूढ झाले. गणपत्य संप्रदायाची ही रचना आहे ना, याला ब्रह्मभूय महासिद्धीपीठ असं म्हणतात. हे गणपत्यांचं श्रेष्ठतम पीठ आहे. गणपत्य संप्रदायात आजची एकच पौर्णिमा नाहीये, 4 गुरुपौर्णिमा केल्या जातात. वैशाखी पौर्णिमा, आषाढी पौर्णिमा, कार्तिकी पौर्णिमा आणि माघी पौर्णिमा अशा 4 पौर्णिमांना गुरुपौर्णिमा म्हणून संपन्न केलं जातं. आषाढी पौर्णिमेला आदि गुरु गणकाचार्य स्वामी महाराज प्रगट झाले म्हणून ती प्रागट्योत्सव पौर्णिमा. वैशाखी पौर्णिमेला ते देह सोडून मूळ रूपात विलीन झाले म्हणून ती निजानंद गमन पौर्णिमा किंवा उपदेश पौर्णिमा पीठ. त्याच्यानंतर कार्तिकी पौर्णिमेला ते दिग्विजया करता निघाले म्हणून तिला दिग्विजयी पौर्णिमा आणि माघाला ते पीठावर स्थापन झाले म्हणून पीठारोहण पौर्णिमा. अशा वेगवेगळ्या दृष्टीने या 4 पौर्णिमांचा विचार केला जातो. त्या अर्थात गणपत्य संप्रदायाची ही आचार्य परंपरा अगदी सलग नाहीये. कित्येक काळमध्ये कोणीच नसतं, त्यावेळी त्या वेळी उपलब्ध असणारे ग्रंथ हाच तिथे गुरु असतो. जसं सध्याची अवस्था मुद्गल पुराण हेच आपल्यासाठी गुरु. प्रत्यक्ष नाही भेटले तर काय करायचं, मुद्गल पुराणाला गुरु मानायचं आणि कार्य करायचं. ही जी भूमिका आहे तशी भूमिका मधल्या असंख्य काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण गणेश योगींद्राचार्य महाराज त्यांच्यानंतर त्यांनी समाधीतून दृष्टांत दिलेले श्री अंकुशधारी महाराज या गणपत्य संप्रदायाचे आचार्य आहेत. त्यानंतर हिरंबराज महाराज अशी ही
संपूर्ण परंपरा पाहायला मिळते. त्या हिरंबराज महाराजांचा अनुग्रह आमच्या पूज्य पिताश्रींना मिळाला आणि त्यांच्यापासून हे सगळं ज्ञान आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. आज गुरुपीठावर योगींद्र मठामध्ये आदरणीय बालविनायक महाराज लालसरे विविध ग्रंथांच्या माध्यमातून या संपूर्ण परंपरेला, या तत्वज्ञानाला आपल्या समोर सादर करण्याचं अलौकिक कार्य करतायत. ही एक बाजू झाली. गाणपत्य संप्रदायाची दुसरी आचार्य परंपरा जी आहे ती आपल्याला चिंचवडला पाहायला मिळते. कर्नाटकातून आलेले वामन भट्ट जे आहेत, त्या वामन भट्टांनी मोरयाची अलौकिक उपासना केली आणि त्या अलौकिक उपासनेच्या माध्यमातून मोरयांनी प्रकट होऊन त्यांना आशीर्वाद दिला की तुझ्या घराण्यामध्ये 7 वेळा मी युगपुरुष स्वरूपात जन्माला येईल, 7 अवतार स्वरूप तुझ्या घरी प्रगट होतील आणि त्यानंतर महासाधू मोरया गोसावी महाराज, चिंतामणी महाराज अशी एक श्रृंखला आपल्याला पाहायला मिळते. हे 7ही समाधी पुरुष आपल्याला चिंचवडला पाहायला मिळतात आणि त्यानंतर त्यांच्या विविध शाखा, मग ती चिंचवडची असेल, थेऊरची असेल, सिद्धटेकची असेल, रांजणगावची असेल, पिरंगुटची असेल, वेगवेगळ्या शाखा आपल्याला पाहायला मिळतात. अशा स्वरूपात गाणपत्य संप्रदायाचा सध्या प्रचार सुरू आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतो. या संपूर्ण गुरु परंपरेला अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे आणि म्हणून त्या सगळ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना करूया. नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम.